नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, उद्या आहे हुताशनी पौर्णिमा आणि या हुताशनी पौर्णिमेला आपण होळीचा सण साजरा करतो. पण यावर्षी 2026मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 दिवसाची आलेली आहे. एक म्हणजे 2 मार्चला हुताशनी पौर्णिमाची सुरुवात ही सायंकाळी 5:35 होत आहे आणि हुताशनी पौर्णिमा वार मंगळवार 3 मार्च 2026 या दिवशी 5:31 हुताशनी पौर्णिमा आहे. पण यावर्षी जरी 2 दिवसाची हुताशनी पौर्णिमा आलेली आहे आणि असा प्रश्न पडलेला आहे की होळी कधी साजरी करावी, कारण होळी ही दिवसाने पाहिलेल्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पण यावर्षी 3 मार्चला दिवसाने पाहिलेली पौर्णिमा आहे, तरी या दिवशी चंद्रग्रहण असल्याकारणाने होळी आपल्याला त्या दिवशी साजरी करायची नाही आहे. तर होळी आपल्याला 2 मार्चला साजरी करायची आहे, म्हणजे उद्या. तर उद्या संध्याकाळी म्हणजे सायंकाळी प्रदोष काळात होळी साजरी करायची आहे. प्रदोष काळामध्ये आपल्याला जरीही 5:35 सुरुवात होणार असेल पौर्णिमेला, तरीही आपल्याला होळी ही पेटवायची आहे, पूजा करायची आहे, ती म्हणजे 5:55. तर होळीची पौर्णिमा तर उद्या साजरी करायची आहे. आता होळीचा दिवस म्हटला तर उपायासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत. या दिवशी होळी पौर्णिमा ही साजरीच केली जाते, ती म्हणजे वाईटावर सत्याचा विजय, म्हणजे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या जीवनातून काढून टाकण्यासाठीच तर होळी हा सण साजरा केला जातो, होळी पेटवली जाते. आता होळीच्या दिवशी जर आपण घरामध्ये काही उपाय केले तर याचासुद्धा फायदा आपल्याला अनेक पटीनं होत असतो. आणि होळीसारखा सण जर आपल्या घरामध्ये साजरा होत असेल तर काही उपाय, काही तोडगे केले, पूजा सेवा केल्या, अर्चना केल्या, तर याचंसुद्धा फळ आपल्याला खरंच पदरामध्ये जास्त पडत असतं. असं म्हणायला काही हरकत नाही की होळीचा सण म्हणजे नेमका उपाय आणि तोडग्यासाठीच साजरा केला जातो. म्हणजे नजरबाधा, नजरदोष, जे काही कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, ह्या गोष्टीसुद्धा काढून टाकण्यासाठी होळीची पूजा केली जाते. तर आता 2026मध्ये होळीची पूजा कशी करायची आहे, तर बघा, 2026मध्ये होळीची पूजा ही सायंकाळी करायची आहे. पण होळी पौर्णिमेचा जो उपाय आहे तो उपाय आपल्याला सकाळीच करावा लागणार आहे. आता उद्या सकाळी पहाटे आपल्याला उंबरठ्यावर असा एक दिवा लावायचा आहे. आता बघा, हा दिवा किती मुखी असावा, तर हा दिवा एकच मुखी लावायचा आहे आपल्याला. पण तो दिवा लावताना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तो दिवा कसा लावावा, तो दिवा कणकेचा लावावा का पंती लावावी, मातीचा लावावा, त्यामध्ये कोणतं तेल घालावं, त्यामध्ये कोणती वस्तू टाकावं, त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं आणि तो दिवा ठेवताना घरातल्या कोणत्या व्यक्तीनं ठेवावा, या सर्वच गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती याविषयीची मिळून जाईल. तर असो, आता उद्या सकाळी उठल्याबरोबर अगोदर तर आपण आपलं अंगण स्वच्छ करतच असतो. अंगण जे काय आहे ते स्वच्छ करतो. तर सडा असेल, सडा टाकून घेतो, रांगोळी काढतो. आणि आता दररोजच ही प्रक्रिया करणे खरंच खूप महत्त्वाची मानली जाते. घरातलं अंगण अगोदर उठल्याबरोबर स्वच्छ करून तिथे पाणी टाकून, पाणी शिंपडून, त्यानंतर त्यावर रांगोळी जर घातली तर खरंच खूप चांगली ऊर्जा सकाळीच आपल्या घरामध्ये येत असते. आणि त्याचबरोबर उंबरठ्याची पूजा जर केली आपण, तीसुद्धा ऊर्जा आपल्या घरात येत असते. आता उंबरठ्याची पूजा करायची म्हटलं तर उंबरठ्याला काही गोष्टी या दिवशी लावायला हरकत नाही. म्हणजे उंबरठ्याची पूजा दररोज आपण सारी जरी करत असलो तरीही काही सणवार असतात, पौर्णिमा, अमावास्या, अशा काही गोष्टी असतात. तर या दिवशी आपल्याला उंबरठ्याची पूजा एका विशेष काहीतरी लेपन करून करावी. म्हणजे आता उद्या सकाळी आपल्याला उंबरठ्याला लेपन करायचं आहे. पौर्णिमा आहे. पौर्णिमा हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवससुद्धा मानला जातो, विष्णू प्राप्तीचा दिवससुद्धा मानला जातो. आणि या काही वस्तू जर आपण उंबरठ्याला लावल्या तर यामुळे घरात ते वाईट ऊर्जा पण निघून जात असते. म्हणजे आता उद्या सकाळी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करावं, किंवा नुसत्या हळदीचं पाण्यासोबत लेपन केलं तरी चालेल. त्यावर दोन्ही साईडला कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढाव्या आणि त्यानंतर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. पण दिवा लावण्याच्या तत्पूर्वी आपल्याला घराच्या, आता बघा, तो दिवा आहे ना आपल्याला आपल्या चौकटीच्या बाहेरच्या बाजूला लावायचा. चौकटीच्या बाहेरच्या बाजूला, चौकटीच्या आजच्या, आता ही चौकट आहे तर चौकटीच्या बाहेरच्या बाजूला लावायचा, आपल्याला आजच्या बाजूला दिवा लावायचा नाही. तर या चौकटीच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला असा गुलाल पसरून द्यायचा आहे. थोडासा उंबरठ्यावर गुलाल, म्हणजे लेपन झाल्याच्या नंतर, आणि त्याच्या खाली एक गुलालाची पट्टी. म्हणजे आता गुलाल सर्वांनाच माहीत असेल की गुलाल आपण महादेवाच्या पूजेमध्ये, गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये गुलाल वापरत असतो. तो गुलाल
म्हणजे गुलाल हा विजय प्राप्तीचा असतो. ज्यावेळेला एखाद्या गोष्टीत आपल्याला यश आणि विजय मिळते ना, त्यावेळेला गुलाल हा अंगावर उधळला जातो. म्हणून तर आपल्या दाराच्या समोर आपल्या घरातील वाईट ऊर्जा काढून टाकून आपल्या जीवनामध्ये यश येण्यासाठी, आपल्या घरामध्ये प्रगती होण्यासाठी, घराला लागलेली वाईट नजर बाहेर काढून टाकण्यासाठी, घरातील अनेक गोष्टी ज्या काही आपल्या घरामध्ये बाधा निर्माण करतात, नजरबाधा असो किंवा काहीतरी मुळातच आपली जी वास्तू आहे त्या वास्तूत काहीतरी दोष असो, हे सर्व काही निघून जाण्यासाठी होळीचा दिवस हा अतिशय विशेष मानला जातो. म्हणून तर होळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता गुलाल टाकून घेतला आपण आणि गुलाल टाकून घेतल्याच्या नंतर एक तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा कणकेचा केला तरीही चालेल, किंवा आपल्याकडे जी दिवाळीला पंती असते ना ती पंती घेतली तरी चालेल, किंवा आपण कणकेचा केला तर आता कणकेचा केला तर खूपच चांगलं राहील, असं काही नाही. तो कणकेचा दिवा घ्यायचा, हळद टाकून कणकेचा दिवा करायचा, तो एकमुखी दिवा करायचा आपल्याला, आणि त्यामध्ये 2 आपल्याला अशा वाती पाहिजे, जोडवाती. आता वाती असतात ज्या आपण निरंजनीला किंवा जे लांब समय लावतो तो समईतल्या ज्या 2 वाती असतात उभ्या जोड पदराच्या तयार केलेल्या, त्या अशा आपल्याला पिळ्याच्या 2 वाती पाहिजेत, लांब वाती म्हणजे लांब वाती 2. आता तेल तुम्ही तिळाचं असेल तर खूपच चांगलं, नसेल तर तुम्ही घरात जे तेल खाण्यासाठी वापरता, देवासाठी वापरता ते तेल घेतलं तरीही चालेल. ते तेल घ्यायचं, त्या 2 वाती त्यामध्ये घालायच्या आणि त्यामध्ये आपल्याला मोजून या उपायासाठी 11 उडीद टाकायचे आहेत. बघा 11च उडीद टाकायचे आहेत असं सांगितलेलं आहे या उपायामध्ये, की आपल्याला 11 उडीद घालायचे आहेत. आता ते 11 उडीद टाकायचे. त्यामध्ये आता कुठलाही दिवा ज्यावेळेला आपण प्रज्वलित करू, तो मंदिरात करू, कुठेही करू, मुख्य दरवाजावर करू, तर त्याला हळदी कुंकू लावलं पाहिजे. दिव्याला एका साईडला हळदी आणि कुंकू तुम्ही लावून घ्या, म्हणजे दिव्याची पूजा करून घ्या. नंतर तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या पूर्वेकडे तोंड करून लावायचं आहे. आता घराचा दरवाजा कोणीकडेही तोंड करून असो, तुमचा उत्तरेकडं घराचा दरवाजा तोंड करून असेल किंवा कोणत्याही दिशेला तुमच्या घराचा दरवाजा तोंड करून असेल, तरी ज्या दिशेला सूर्य निघतो ती पूर्व दिशा, त्या पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता पूर्व दिशेला तोंड करून दिवा लावायचा आणि नंतर तुम्हाला आता तो दिवा तुम्हाला बाहेरच, दरवाजाच्या बाहेरच उभं टाकून पेटवायचा आहे, दरवाजाच्या बाहेरूनच ठेवायचा आहे. नंतर आपल्याला उंबरट्यामधून आत यायचं आहे. जो आपला उंबरटा असतो ना, त्या उंबरट्यामध्ये एवढी ऊर्जा असते ना, की तिथे वाईट ऊर्जा, चांगल्या ऊर्जा तिथूनच प्रवेश करतात, तिथूनच खराब ऊर्जा बाहेर निघून जातात. त्यामुळे उंबरटा खरंच खूप विशेष महत्त्वाचा मानला जातो. आता त्या उंबरट्यावर तो दिवा आपण उंबरट्याच्या बाहेर ठेवला. आता साईड कोणती ठेवावी? आता उजव्या साईडला ठेवावा आपल्या, का डाव्या साईडला ठेवावा, का मध्यभागी ठेवावा, असाही प्रश्न आपल्याला पडतो दिवा लावण्याच्या वेळेला. तर तो तुम्ही दिवा जर मध्यभागी ठेवला तरीही चालतो, साईडला ठेवला, उजव्या साईडला ठेवला तरीही चालतो, डाव्या साईडला ठेवला तरीही चालतो. पण अशा ठिकाणी ठेवा की आपण आता ये जा करतो. आता तो दिवा आपण चालू आहे, खूप वेळा हा दिवा आपल्या म्हणजे तेवत राहणार आहे, तिथं जळत राहणार आहे तो दिव्याची वात. तर त्यावेळेला आपण ये जा करताना, समजा आपण घरामध्ये व्यक्ती एखादी ये जा करताना त्याला पाय लागू नये किंवा आपल्याच्यानं तो दिवा सांडू नये किंवा त्या दिव्यापासून आपल्याला काही त्रास होऊ नये आणि आपल्याला होऊ नये आणि दिव्याला आपल्यापासून त्रास होऊ नये, अशा पद्धतीमध्ये तुम्ही दिवा एका साईडला उंबरट्याच्या बाजूला डाव्या किंवा उजव्या साईडला मध्यभागी जसा तुम्हाला जमेल तसा आपल्याला लावायचा आहे. आता हा जो उपाय आहे, जर आपण सकाळी उद्या उठल्याबरोबर उंबरट्यावर असा एक दिवा लावला तर आपल्या घरातल्या वाईट ऊर्जा बाहेर जातात. आपल्या घरात करणी बाधा, नजर दोष, नकारात्मक ह्या ज्या एवढ्या गोष्टी आहेत ना, त्या सर्व गोष्टी आपल्या बाहेर घरातून पडत असतात आणि घराची झपाट्याने प्रगती व्हायला सुरुवात होती. घराची कुणाला नजर लागत नाही, घरामध्ये विजयप्राप्ती होतात. आता विजयप्राप्ती बऱ्याच लोकांना आपण खूप कष्ट मेहनत घेतो, नोकरीविषयीचे प्रश्न असो, लग्नाविषयीचे प्रश्न असो, हे आपले सुटतच नाही आहेत लवकर. पण प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळेल, त्याच्यापासून आपला विजय प्राप्त होईल. एखादा धंदा व्यवसाय असेल तर तो पण चांगला चालायला लागेल, कारण एवढी शक्ती या दिव्यामध्ये असते, तेही होळीच्या दिवशी दिवा लावल्याच्या नंतर. कारण होळीच्या दिवशी कोणतेही उपाय करा, ते उपाय म्हणजे आपल्याला वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठीचेच असतात आणि आपल्याला विजय हा मिळवून देण्यासाठीचाच हे उपाय केले जातात, तोडगे केले जातात.
तर तुम्हा सर्वांनाच होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा केव्हा माझ्या चॅनलवर अशी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ हा मिस करणार नाही. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.